नमस्ते विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.4 बघणार आहोत. नाव लेट अस स्टार्ट. फर्स्ट इयर पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा. द मीन, median or mode of numerical data or analysis of the data is useful to draw some useful inferences. We know that tabulation is one of the methods of representing numerical data in brief. यापूर्वी आपण टेबल वगैरे तयार केलेले आहेत आणि त्या फॉर्म्युल्यावरनं मीन, मीडियन, मोड हे फाइंड आउट करतो. ओके, बट अ टेबल डज नॉट क्विकली रिव्हील सम ॲस्पेक्ट ऑफ द डाटा. परंतु त्या टेबलवरनं आपल्याला ती माहिती डायरेक्ट सगळी समजू शकत नाही. A common man is interested in the important aspect of a data. For example, annual budget, information about a game, etc. Let us think of another way of data representation for the purpose. First, how rupee comes. That is या बजेटमध्ये प्रत्येकदा दरवर्षाचं डिक्लेअर केलं जातं. हाऊ रुपी कम्स अँड हाऊ रुपी गोज. आणि या पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन या पाय डायग्राम मध्ये ते दाखवण्यात येतं. दॅट इज अ डेबिट्स अँड अदर लायबिलिटीज. त्यातनं किती येणारा, तर तो या ठिकाणी तो रुपीज येणारा दाखवलाय. कॉर्पोरेशन टॅक्स मधनं येणारे पैसे किती असतील, तर ते या ठिकाणी. इन्कम टॅक्स मध्ये मधनं येणारे पैसे एवढे असणार आहेत. कस्टम मधनं येणारे रुपीज एवढे असणार आहेत. नॉन टॅक्स रेव्हेन्यू या प्रकारे असणार आहेत. नॉन डेप्ट कॅपिटल रिसिव्ड, सर्व्हिस टॅक्स अँड अदर टॅक्सेस, युनियन एक्साइज ड्युटी या प्रकारे हाऊ रुपीज कम या सिंपल पाय डायग्राम मध्ये ते दाखवण्यात येतं. अँड देन हाऊ रुपीज गोज, आणि तो खर्च पण कसा होणार आहे ते देखील या पाय डायग्राम मध्ये दाखवण्यात येतं. म्हणजे आपल्याला लगेच समजतं की कुठल्या सोर्सेस कडनं आपल्याला अधिक पैसा मिळणार आणि कोणत्या सोर्सेस वरती जास्त पैसा खर्च होतो. दॅट इज अ हाऊ रुपीज गोज. सेंट्रल स्पॉन्सर्ड प्लॅन साठी किती खर्च येतो, सेंट्रल प्लॅन साठी किती असतो, इंटरेस्ट पेमेंट साठी किती, डिफेन्स साठी किती. ओके, या प्रकारे आपल्याला हे पाय डायग्राम पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन वरनं कॉमन मॅनला सहज आपल्याला ती समजतं. आणि इथे जर आपण बघितला, हा हिस्टोग्राम दाखवलाय. ऑन एक्स ऍक्सिस देअर आर द प्लेयर्स आणि वाय ऍक्सिस मध्ये रन्स दाखवले आहेत. पण यातनं आपल्याला लगेच असं समजतं की कुठल्या प्लेयरच्या कमी धावा आहेत आणि कोणाच्या सगळ्यात जास्त आहेत. त्यानंतर 2 नंबरला कोण आहे, या प्रकारे आपल्याला पिक्चरियल रिप्रेझेंटेशन वरनं लगेच आपल्याला समजत असतं. ओके, प्रेझेंटेशन ऑफ डाटा. पिक्चोरियल अँड ग्राफिकल प्रेझेंटेशन आर अट्रॅक्टिव्ह मेथड्स ऑफ data interpretation. Okay, the tree chart below shows different methods of data interpretation. That is a data interpretation. ते कसं करण्यात येतं. फर्स्ट इज अ tabulation, pictorial representation and graphical representation. इथे ग्राफ वापरला येतो, इथे पिक्चर ड्रॉ करण्यात येतं आणि टेब्युलेशन मीन्स ऑफ टेबल्स तयार करण्यात येतात. टेब्युलेशन रिप्रेझेंटेशन मध्ये आपण अनग्रुप्ड डाटा 9 स्टँडर्डला तुम्ही बघितलाय. आता काही आपण ग्रुप्ड डाटा देखील बघितलाय 10 स्टँडर्ड मध्ये. ओके, नाव द पिक्चरियल रिप्रेझेंटेशन मध्ये त्या ठिकाणी आपण बार डायग्राम बघतो आणि पाय डायग्राम बघतो. आता यामध्ये आपण पाय डायग्राम यावर्षी इथे देखील आपण लर्न करणार आहोत. ओके, बार डायग्राम मध्ये यापूर्वी तुम्ही लर्न केलेलं आहे 9 स्टँडर्डला. सिंपल, जॉईंट, डिवायडेड अँड पर्सेंटेज बार डायग्राम हे तुम्ही 9 स्टँडर्डला लर्न केलेलं आहे. नाव इन दिस स्टँडर्ड वी विल लर्न पाय डायग्राम ऑल्सो. ओके, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये ग्राफ पेज वापरलं जातं. त्या ठिकाणी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये काय काय येतात, तर हिस्टोग्राम आहे, लाईन ग्राफ आहे अँड फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. या व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू ड्रॉ हिस्टोग्राम ते बघणार आहोत. हिस्टोग्राम कसा काढण्यात जातो. ओके, नाव लेट अस स्टार्ट. हिस्टोग्राम. स्टडी द फॉलोइंग एक्झाम्पल to know about a histogram and how to draw it. The table below shows the net asset value NAV per unit of mutual funds of some companies. Okay, net asset value दिलेले 8 to 9 net asset value असणारे. नंबर ऑफ म्युच्युअल फंड्स किती आहे, देर आर 20 म्युच्युअल फंड्स.
whose net value is 8 to 9. 10 to 11 NAV असणारे कंपनीज किती? They are 40. 12 to 13 30. 14 to 15 25. 16 to 17 15. या प्रकारे द गिव्हन क्लासेस, या सर्व क्लासेसकडे जर आपण बघितलं, दे आर नॉट कंटिन्युअस, म्हणजे आपल्याला ते कंटिन्युअस करावे लागतील. आता हाऊ टू कंटिन्यू, ते कसे कंटिन्युअस करणार ते यापूर्वी आपण बघितलं आहे. नाव दिस इज द अपर क्लास लिमिट ऑफ फर्स्ट क्लास. नंतर त्यानंतर येणारा क्लासचा लोअर क्लास बघायचा. या दोघातला फरक 10 minus 9 1 डिवायडेड बाय 2 ऑलवेज, देन यू आर गेटिंग 0.5. म्हणजे या प्रत्येक क्लासमध्ये आपण लोअर क्लासमधनं 0.5 मायनस करणार. 8 minus 0.5 यू विल गेट हिअर 7.5. 9 plus 0.5 you will get here 9.5. Similarly for all the classes, प्रत्येक क्लासमधनं लोअर क्लासमधनं 0.5 मायनस करणार, अप्पर क्लासमध्ये 0.5 ऍड करणार. नेक्स्ट क्लासमध्ये देखील बघा, 10 मधनं 0.5 सबस्ट्रॅक्ट केला, यू आर गेटिंग 9.5. 11 मध्ये 0.5 ऍड केला, यू आर गेटिंग 11.5. अँड इन दिस वे यू आर गेटिंग ऑल द क्लासेस. नंबर ऑफ म्युच्युअल फंड्स हे ऍज इट इज असणार आहे. आता तुम्हाला हिस्टोग्राम जेव्हा तुम्ही ड्रॉ करणार, तर स्केल इज व्हेरी इम्पॉर्टंट. बोर्डाच्या परीक्षेमध्ये स्केलसाठी देखील मार्क्स दिलेला असतो. फर्स्ट ऑफ ऑल एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, एक्स, एक्स डॅश, वाय, वाय डॅश. आता हे जे सर्व क्लासेस आहेत ते 0 पासून स्टार्ट होत नाही. त्यासाठी आपण इथे क्रिंक लाईन या ठिकाणी करण्यात आलेले. दिस इज द क्रिंक लाईन. याचा अर्थ काय की ऑल द क्लासेस आर इन्क्लुडेड इन दिस क्रिंक लाईन. आणि मग इथला जो काही क्लास असणार आहे सुरुवात, ती किती असणार आहे? 7.5 to 9.5. Therefore first is 7.5 to 9.5. Second is 9.5 to 11.5. Third is 11.5 to 13.5 and the 13.5 to 15.5 and 15.5 to 17.5. म्हणजे आपण या ठिकाणी स्केल किती घेतले? दॅट इज ऑन एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू ₹2 या प्रकारे. अँड ऑन द वाय ऍक्सिस म्हणजे तुमची हिस्टोग्रामची हाईट ही फार जास्त पण नको असली पाहिजे आणि कमी पण नको असली पाहिजे, बुटके पण नको असले पाहिजे आणि उंच पण नको असले पाहिजे. दे मस्ट बी मीडियम साईज. ओके, त्यांची साईज हाईट कशी असली पाहिजे? तर मीडियम असली पाहिजे. तुमची फिगर ही सुबक दिसली पाहिजे, आकर्षक दिसली पाहिजे, अट्रॅक्टिव्ह दिसली पाहिजे. ओके, आता पहिल्या क्लाससाठी बघा, इथे वाय ऍक्सिस वरती स्केल कसं घेतलंय? 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 5 फंड्स. दॅरफॉर इन फर्स्ट क्लास या ठिकाणी वाय ऍक्सिस वरती पण स्केल इथे टाकलेला आहे. 5, 10, 15, 20, 25, 30, 35. पहिल्या क्लासमध्ये 7.5 to 9.5 किती येतात? 20. मग 20 पर्यंत करणार आणि हा पहिला इथे हिस्टोग्राम ड्रॉ केलेला आहे. सर्व कसे असणार आहे? तर ते कंटिन्युअस असणार आहे. सेकंड साठी 40 आहे, थर्ड साठी 30 आहे, नंतर 25 अँड लास्ट इज 15. आणि या प्रकारे तुम्ही तो हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे. ऑन एक्स ऍक्सिस काय? तर तिथे क्लासेस आहेत. ऑन वाय ऍक्सिस फ्रिक्वेन्सी. या प्रकारे तुमचा जर हिस्टोग्राम असेल तर तुम्हाला या ठिकाणी 3 पैकी 3 मार्क्स इथे मिळू शकतात. ओके, आउट ऑफ मार्क्स सर्व जर तुमचे ते स्केल असेल आणि ऍक्सिसला नॉमेनक्लेचर केलं असेल, क्रिंक लाईन असेल, ओके, आणि सर्व जर असतील तर तुम्हाला इथे 3 पैकी 3 मार्क्स इथे मिळू शकतात आउट ऑफ. ओके, नाउ नेक्स्ट वी विल सी प्रॅक्टिस सेट 6.4. Now let us start practice set 6.4. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल बघा. ड्रॉ अ हिस्टोग्राम ऑफ द फॉलोइंग डाटा. हाईट ऑफ स्टुडंट इन सेंटीमीटर 135 to 140. Number of student 4. 140 to 145. Number of student 12. 145 to 150. Number of student 16. 150 to 155. Number of student 8. Okay. चला तर बघूया. सी दिस हियर ग्राफ पेज. फर्स्ट एक्स ऍक्सिस, देन वाय ऍक्सिस. ओके, त्यानंतर आपण तिथे नाव देणार एक्स एक्स डॅश, वाय वाय डॅश. इथे क्रिंक लाईन ड्रॉ करणार फर्स्ट पहिल्या सेंटीमीटर साठी. ओके, इथे आपण टेबल घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला समजण्यासाठी. स्केल इथे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ऑन एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर हाईट, म्हणजेच आपण हे क्लासेस साठी घेतलेले इथे. ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 2 स्टुडंट. ओके,
बघूया आता इथे डॉट डॉट करणार प्रत्येकाला ऑन वाय ऍक्सिस ऑल्सो. ओके, यानंतर 135 to 140, 145, 150, 155 and next 160. Okay, तर यानंतर on y axis 2, that is on y axis 1 centimeter is equals to 2 unit. मग पहिला 2 आला, then 4, 6, 8, 10, 12, 14, 16 या प्रकारे. ओके, आता पहिला क्लास जर घेतला 135 to 140, नंबर ऑफ स्टुडंट इज 4. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. आपण एक्स ऍक्सिस वरती पण हे लिहायचंय. हाईट ऑफ स्टुडंट इन सेंटीमीटर ऑन वाय ऍक्सिस, नंबर ऑफ स्टुडंट. सर्व झाल्यानंतर फर्स्ट बघा इथे नंबर ऑफ स्टुडंट इज 4 पर्यंत घेतलेलं आहे आपण. नेक्स्ट 12 पर्यंत घेतलेलं आहे. त्यानंतर 16. ओके, अँड द नेक्स्ट 8. या प्रकारे तुम्ही तो हिस्टोग्राम ड्रॉ करू शकताय. ओके, हे सर्व क्लिअर असल्यानंतर तुम्हाला इथे आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. आउट ऑफ 3. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. द टेबल बिलो शोज द यील्ड ऑफ ज्वार पर एकर. शो द डाटा बाय हिस्टोग्राम. हीट पर एकर क्विंटल मध्ये दिले त्याने. 2 to 3 30, नंबर ऑफ फार्मर्स 30, 4 to 5 50, 6 to 7 55, 8 to 9 40, 10 to 11 20. तर या ठिकाणी क्लासेस कंटिन्युअस नाही आहेत, तर आपल्याला कंटिन्युअस करावे लागतील. आता इथे लोअर अप्पर क्लास किती आहे, तर 3 आहे. लोअर क्लास 4 आहे. या दोघातला डिफरन्स किती आहे, तर तो 1 आहे. 1.2 दॅट इज 0.5. लोअर क्लासमध्ये 0.5 मायनस करणार, अप्पर क्लासमध्ये 0.5 ऍड करणार. ओके, या प्रकारे यील्ड पर एकर क्विंटल हे क्लासेस दिलेत. दीज आर दी कंटिन्युअस क्लासेस. लोअर क्लासमधनं 0.5 मायनस केलाय, अप्पर क्लासमध्ये 0.5 ऍड केले. नंबर ऑफ दी फार्मर्स. ओके, बघूया ग्राफ पेपर हा एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. पुन्हा इथे स्केल आपण लिहिणार. ऑन एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 2 क्विंटल अँड ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 10 फार्मर्स. बघूया आता आपण टेबल घेतलेला आहे आपल्याला इन्फॉर्मेशन साठी. हे डॉट करणार आपण 1 सेंटीमीटरचे. एक्स एक्स डॅश वाय वाय डॅश. ओके, ही क्रिंक लाईन आपण पहिल्या सेंटीमीटरला प्रत्येकदा करणार आहोत, कारण की इथला जो क्लास आहे तो 0 पासून स्टार्ट होत नाहीये. देअरफॉर ऑल द क्लासेस बिफोर दिस 1.5 to 3.5 आर इन्क्लुडेड इन दिस क्रिंक लाईन, असं त्याचा अर्थ. आणि जर समजा हे क्लासेस 0 पासून स्टार्ट होतील तर क्रिंक लाईनची त्या ठिकाणी आवश्यकता नाही. 1.5, 3.5, 5.5, 7.5, 9.5, 11.5. okay, on the y-axis 10, 20, 30, 40, 50, 60. okay, now draw the इथे लिहिणार पुन्हा on the x-axis yield per quintal. okay, and next on y-axis number of farmers. हे सर्व झाल्यानंतर एक एक आपण ग्राफ ड्रॉ करणार. फर्स्ट इज नंबर ऑफ फार्मर्स 30 आहेत. नेक्स्ट साठी 50 आहेत, 55, 40 and the last is 20. या प्रकारे तुमचा ग्राफ असेल. देन यू विल गेट फुल मार्क्स, दॅट इज 3 मार्क्स. 3 मार्क्स साठी तुम्हाला तो विचारला जातो. ओके, and next now question number 3. In the following table the investment made by 210 families is shown. Present it in the
form of histogram. Investment, that is 1,000 rupees. 10 to 15, number of families 30, 15 to 20, 50, 20 to 25, 60, 25 to 30, 55, 30 to 35, 15. Okay. Now see this here again. X-axis, Y-axis, X dash, Y dash. पुन्हा इन्व्हेस्टमेंट 1,000 रुपीज मध्ये दिलेत आहे. फर्स्ट क्रिंक लाईन इथे ड्रॉ करणार पहिल्या सेंटीमीटर साठी. स्केल ऑन द एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 5,000. ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 10 फॅमिलीज. पुन्हा आपण इथे चार्ट घेतलेला आहे आपल्याला माहितीसाठी. फर्स्ट इज 10, 15, 20, 25, 30, 35. Okay. Next, on y-axis 10, 20, 30, 40. Okay. 50, 60. Okay. नंतर पुन्हा इथे on the y-axis number of families, on x-axis investment 1,000 rupees मध्ये. Okay. हे सर्व झाल्यानंतर आता हिस्टोग्राम ड्रॉ करणार. फर्स्ट इज 10 to 15, 30. 15 to 20, 50i. 20 to 25, 60. 25 to 30, 55. And the last 30 to 35, 15. And okay, या प्रकारे जर सर्व तुमचा हिस्टोग्राम क्लियर असेल, then you will get here out of 3 marks. Okay. Now next question number 4. Time allotted for the preparation of an examination by some student is shown in the table. Draw a histogram to show the information. Time in minutes 60 to 80, number of student 14, 80 to 100, 20, 100 to 120, 24, 120 to 140, 22. Okay. Now see this here, the graph. Scale. X-axis 1 centimeter is equals to 20 minutes and on y-axis 1 centimeter is equals to 2 student. आपण स्केल आधीच घेतले तिथे. Now here x-axis and y-axis ते डॉट करणार. x dash 1 सेंटीमीटर से origin first 0, y dash. Okay. The क्रिंक लाईन. नेक्स्ट इथे आपण पुन्हा टेबल घेतलेला आहे. तो थोड्या म्हणजे स्मॉल लेटर्स मध्ये येते. आपण बघूया तर देखील. टाइम ऑन एक्स ऍक्सिस, टाइम इन मिनिट्स 60, 80, 100, 120, 140, 160. On y axis number of students 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22 and 24. Okay. या ठिकाणी पहिला ग्राफ बघा. 60 to 80, 14 number of student. Next 80 to 100 मध्ये number of student 20 आहे. त्यानंतर number of student 24 आहेत. 100 to 120. And next is a number of student 22, 122, 140. And the last number of students are 16. Okay. And this way, या प्रकारे सर्व जर तुमचा ग्राफ असेल, you will get full marks out of 3 marks ला तो विचारला जातो. Okay. And in this way, we have completed this practice set. Now we will see in the next video. Till then, goodbye.